दुसरी रेसिपी श्वेता आपल्याला सांगणार आहे, कोणती? बेसन पिन्नी. बेसन पिन्नी. बरं. पंजाबी स्वीट आहे, म्हणजे बेसनाच्या लाडू सारखंच आहे आपलं, पण लाडू वळता येत नाही. म्हणजे तुला वळता येत नाही म्हणून बेसन पिन्नी. हा. अच्छा. 1.5 वाटी बेसनचं पीठ, 1 वाटी खवा, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी साजूक तूप, काजू बदाम पिस्ते काप, बेदाणे, केशर, वेलदोड्याची पूड आणि दूध. श्वेता आता काय करायचं? हे आता आधी आपण हा खवा भाजून घेऊया. खवा भाजून घ्यायचा साधारण गुलाबी होईपर्यंत, खूप पण नाही भाजायचा. त्यानंतर आपण तुपामध्ये बेसनचं पीठ भाजून घ्यायचं. अच्छा. अनिश मला सांग, तुमचं लग्न कुठे झालं? इथेच साताऱ्यातच झालं. 9 नोव्हेंबरला सकाळी रजिस्टर होतं. 9 नोव्हेंबर रजिस्टर लग्न केलं? हो, आणि रात्री रिसेप्शन होतं. का असं का? आता एवढे वर्ष तुम्ही एकत्र आहात, चांगलं असं वाजत गाजत धामधूम असं लग्न व्हायला पाहिजे. नाही, आमच्या दोघांची इच्छा होती तशी. अशी इच्छा का? पण म्हणजे असंच. हा, असं. बरं, मला रिसेप्शन खूप छान केलं, जोरात. रिसेप्शन जोरात केलंय. अच्छा. अजून खूप गप्पा मी मारणारच आहे, पण आता आपण आधी रेसिपीवर येऊ. मला सांग, काय आता खवा? आता हा खवा भाजून झालाय आपला. आता काय करायचं श्वेता? आता आपण तुपामध्ये बेसनचं पीठ भाजून घ्यायचं. बरं. अनिश, थोडं मला विचारायचं आहे की आता तू मला सांगितलं नाहीस बेसिकली की तू काय करतोस बाय प्रोफेशन? सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियलचं शॉप आहे. शॉप आहे. अच्छा. आणि तू काय करतेस श्वेता? मी सध्या फ्रीलान्स करते. कशात? डिझायनिंगमध्ये. मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. अच्छा, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड? हां, ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्याशी रिलेटेड करते. अच्छा. फार वेगळे वेगळे फील्ड्स आहेत तुमचे ना. तुमच्या आवडीनिवडी होतात का? माझ्याकडे कॉमन इंटरेस्ट जे आपण म्हणतो तसं काही आहे? एकच असं काही कॉमन इंटरेस्ट आहे तुमचे की नाही? हिच्या बऱ्याचशा वेगळ्या आहेत. आवडीनिवडी वेगळ्या, खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, पण तरी पण मॅच करून घेतो, एकमेकाला समजून घेतो. मला अनिश तू सांग, श्वेताला काय काय आवडतं? काय चांगले चांगले पदार्थ बनवायला आवडतात. बनवायला आवडतं. वाचनाची आवड आहे. अच्छा. आणि परत बाहेर फिरायला आवडतं. फिरायला आवडतं? फिरायला घेऊन जातोस? वेळ देतोस तेवढं? कुठे नेलं होतं फिरायला? फिरायला म्हणजे अजून आता 15 दिवस पण झाले नाहीत, त्यामुळे. हा, बर. आता मुद्द्यावर आलायस तू. आता तुमचे बरोबर आहे, ऑफकोर्स 15 दिवस झाले. हनीमूनचे काय प्लॅन? केरळला जायचं. केरळला जायचं? कुणाची चॉईस आहे केरळ? दोघांची चॉईस आहे. अनिशच्या आवडीनिवडी काय? झोपायला खूप आवडतं. कधी बघावं तेव्हा त्याला आळस आलेलं असतं, झोपायचं असतं त्याला. मग चिडतेस? हो, खूप चिडते. भांडण होतात तुमची? हां, खूप. बर. आपलं बेसन भाजून झालेलं आहे. आता काय करायचं पुढे? आता आपण मगाशी भाजून घेतलेला खवा आणि पिठी साखर असं सगळं मिक्स करायचं याच्यामध्ये. लगेच करायचं? हां, लगेचच. देऊ? हे मिक्स करायचं. आता पिठी साखर ना यानंतर. आता थोडंसं दूध घालायचं आपण त्याच्यात. तुला खायला, तू म्हणजे मला आता म्हणालास तुला तिखट खूप आवडतं. काय खातोस तिखट? नॉनव्हेज खातोस? नॉनव्हेज. मग तुला येतं करता नॉनव्हेज? येतं. पण तुमच्या घरी नॉनव्हेज खातात का? हां, दोघांच्याही घरी नाही खात ऍक्च्युली, पण बाहेर खातो. अरे बापरे. ऐकलं त्यांनी, कळलं त्यांना कळलं की तुम्ही दोघं लपून जपून नॉनव्हेज खातात. आता आपण पिठी साखर. पिठी साखर झाली आणि मग यानंतर काय करायचं? ह्याच्यानंतर आता हे गार होऊन द्यायचं, सगळं गार होऊ द्यायचं. आणि मग आपण त्याचे मुटके करायचे. मुटके म्हणजे तेच जे तिला खूप छान करता येतात. लाडू करण्यापेक्षा सोपे. हां. आणि मग मुटके झाले म्हणजे संपली रेसिपी, आपली संपली ना? हां, मग आपण त्याला वरनं डेकोरेट करायचं. आता आपण वेलदोड्याची पूड जी केलेली आहे ना, ती थोडीशी टाकायची. आता हे सगळं जे आपण केलंय ते गार होऊन द्यायचं. हे मिश्रण आम्ही आता गार होतोय पुढचे मुटके बनवण्यासाठी. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला याचं काय करायचंय? मुटके. हां, मुटके. अच्छा. आता आधी आपण हे काप जे ते हातावरती असे लावून घ्यायचे. मिश्रण घेऊन मुटके करायचे. हे दोन्ही साईडनी प्रेस करायचे. तयार झालं. हे सॉफ्टच राहतात आणि नंतर थोड्या वेळाने
कडक होतं, कडक. मग त्याला व्यवस्थित शेप येतो. असे छान छान मुटके बनवल्यानंतर आमची रेसिपी तयार होणार आहे बेसनाची पिन्नी. तुम्हाला सुद्धा ती तयार करायची असेल, साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेसन पिन्नी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी बेसन, 1 वाटी खवा, 1 वाटी पिठी साखर, साजूक तूप, काजू बदामाचे तुकडे, बेदाणे, केशर आणि वेलची पूड. कृती: पॅन मध्ये खवा खमंग भाजून तो थंड करून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये साजूक तुपावर बेसन खमंग भाजून घ्यावं. बेसन थंड झाल्यावर त्यामध्ये खवा, पिठी साखर आणि वेलची पूड घालावी. या मिश्रणाचे मुटके बनवून ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग करावं.